हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झालो आहे. चहा वगैरे पण आपला झाला आहे. तर आजचा प्लॅन आहे माझा, इथे एक देवस्थान आहे नवशा गणपती म्हणून, तर तिथे जायचं प्लॅन आहे. तर तिथे कसं मंदिर आहे, कसे आहे तिथे, मी सगळं तुम्हाला व्ह्यू वगैरे सगळ्या मंदिराचं दाखवतो. आणि आता बाहेर जर तुम्ही बघाल, बाहेर बघा किती कडक ऊन पडलेलं आहे. हे बघा इथे काम चालू आहे. हे बघ किती जबरदस्त ऊन पडलेलं आहे. आता आपण दूध चहा आणि बिस्किट आपण खाऊन घेऊ. चला आता निघालोय आपण. आपण जाऊया आता मंदिरात. कोणतं? नवशा गणपती. नवशा गणपतीजवळ पोहोचलोय आपण आता. गणपतीला पोहोचलोय आता. हे बघा नवशा गणपतीला आलोय. मावशी जेवण चालूय का? चाल द्या मावशी. इथे पाय धुतलेले आता. चला मित्रांनो, आपण नवशा गणपतीच्या दर्शनाला चाललोय. पेशवेकालीन मंदिर आहे हे नवशा गणपती. इथे लोक नवस करतात. मनातली इच्छा इथे व्यक्त केल्याने, इथे नवस केल्याने इथे इच्छा पूर्ण होते. हे बघा, हे दोरे तुम्हाला दिसत आहेत सगळे. हे दोरे सगळे नवसाचे, म्हणजे लोक नवस करतात आणि इथे नवस पूर्ण केले जातात. सिटी मध्ये हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. इथे आहे मोरेश्वर, मोरेगावचा मोरेश्वर. इथे आहे सिद्धिटेकचा सिद्धिविनायक. इथे आहे बल्लाळेश्वरचा मोरेश्वर, मोरेगावचा मोरेश्वर. आणि इथे आहे गणपती आहे वरविनायक आहे महाडचा. सिद्धिविनायक. गिरिजात्मक लेनांद्रीचा मारुती आहे. आणि हा चिंतामणीचा थेऊर आहे. हा आहे ओझरचा विघ्नेश्वर. हा आहे रांजणगावचा महागणपती. सर्व प्रकारचे इथे गणेशजी आहेत. हे मित्रांनो बघा, इथे फिरून ना असं आपण इथे नवशा गणपती मंदिरा जवळ आहेत. इथे जे घंटे टांगलेले आहेत ना, हे सर्व असे नवस केलेले आहेत हे लोकांनी. यासाठी हे इथं घंटी बांधले येते मित्रांनो. हे बघा, सर्व अशा घंटा बांधलेल्या आहेत इथे. घंटे म्हणजे तो कोणी नवस केला तर तो नवस इथे पूर्ण होतो. म्हणून याला नवशा म्हणून हे जे जेवढे घंटे देवस्थान दिसतील पडलेलं तुम्हाला, जेवढे दोरे दिसतील, हे सगळे नवसाचे आहेत. हे मंदिर आहे ना मित्रांनो, हे पेशवेकालीन मंदिर आहे. सर्वात जुने मंदिर आहे हे दाखव ना. हे बघा, पेशवेकालीन ऐतिहासिक नवशा गणपती मंदिर देवस्थान, फोटो काढ. आनंदवली. आता मी तुम्हाला नवशा गणपतीच्या देवस्थानामधील
इतिहास सांगणार आहे. श्री नवशा गणपती हे मंदिर आनंदवली येथील अत्यंत जागरूक देवस्थान आहे. श्री नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव हजारो लाखो लोकांना आलेला आहे. या मंदिराला 300 ते 400 वर्षांचा इतिहास आहे. इसवी सन 1774 फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवली हे आजोळ असलेले गाव. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई व श्री नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईस 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाचा जन्म पित्यर्थ चांडवासचे नाव बदलून आनंदवली हे ठेवण्यात आले. दरम्यान नवशा गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली. गोदावरीच्या तीरी पूर्वाभूमीक असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मूर्ती आकर्षक आहे. या गणेशाला 4 हात असून त्यास पाश, मोदक, फूल व आशीर्वाद देतात. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे. राघोबा दादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभं राहिल्यास श्री नवशा गणपतीचे दर्शन होत असे. इसवी सन 1818 साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली. त्यावेळी आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवशा गणपती हे मंदिर पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे. चला मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे नवशा गणपतीला आणि आता आपण रिटर्न जाऊया. मित्रांनो, आता रिटर्न निघालो आहे. आता आपण नेक्स्ट जाऊया घराकडे. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine. Wanna wear it on my sleeve. I kinda wanna hate you, but I wanna love you too. I wanna hold you close and let you go. Find someone new. And I wish it wasn't, but my mind's made up in two. What's killing me the most is knowing two things can be true. Wanna throw away your vanity. Wanna wear it to sleep tonight. Wanna wipe our slate clean. Wanna pick this thing up right where we left off. Wanna block your number, take one last time, make it another. Wish I was one or the other. I kinda wanna hate you, but I wanna love you too. चला, आता घरी पोहोचलेलो आहे. वरती जाऊया. वरती बघू आपण काय चाललं. वरती आलोय. आता ब्लॉगच्या आपल्या क्लिप्स थोड्या सिलेक्ट करून एडिटला लावूया. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.